धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता रुमाई या महामानवांना त्रिवार वंदन। आज भारतीय बुद्ध महासभेचे बडनेरा शहर शाखेचे सरचिटणीस तथा समता सैनिक दलाचे सैनिक आदरणीय विलासरावजी नागदेवी सर यांचा 56वा दिवस म्हणजे 55 त्यांचे पूर्ण झालेत आणि 56व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत। तर असं 55वा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करण्याकरता ठरलेलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जय हिंद। ताई कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भारतीय बुद्ध महासभेचे बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच प्रमुख मार्गदर्शक भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश जोडकर सर हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आजचं स्थान आपलं धर्ममंचावर विराजमान होते। त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे असे विलासराव हे सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो। करायचे तर धर्ममंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा
सिक्खापदं समाधियामि मुसावादा। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। काय देवो तुझला मी उमजलेला मज काही, निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई। सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे सन्माननीय प्रकाश बोरकर सर हे आपलं समारोपी मनोगत व्यक्त करतात। आपले समृद्ध समानायक सम्राट अशोक, देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानावर त्रिवारवंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराबाई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो। आज भारतीय बौद्ध महासभा शाखा भंडाराचे सरचिटणीस आदरणीय विलासराव नागदेव सरांचा 55वा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी धम्ममंचावर उपस्थित असलेले
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भंडारा शहराचे आदरणीय संभाजी सर, पर्यटन सचिव आदरणीय मदनजी मेश्राम, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी असलेले जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आदरणीय संजय सर, त्या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वदूर कसा पोहोचवता येईल याची वेळोवेळी काळजी घेणारे आदरणीय भटकर सर आणि आपल्या एकंदरीतच कर्तव्य भावनेनं इथे उपस्थित असलेले हे सर्व आपण लोक निश्चित एका पारिवारिक कार्यक्रमासाठी वेळेचा वेळ काढून प्रामुख्याने आपण इथे आलात. सर्वांचं स्वागत करतो या प्रसंगात. निश्चितपणे छोटासा काय कार्यक्रम असेल ना, परंतु याच्यातून निश्चितपणे ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना ऊर्जा देण्याचं काम मात्र होतं. आपण काही जास्त करू शकत नाही, तरी पण केवळ मनापासून ज्या शुभेच्छा देतो त्यातून निश्चितपणे कुठेतरी अंतःकरणामध्ये त्या जाऊन बसतात. निश्चितच नागदेव सरांचा आज वाढदिवस आहे. झाडी फैल हा मुळातला शब्द आमचा भंडारा शहरातला ओळख असलेला एकमेव शब्द आणि त्या झाडी फैलमध्ये खरं म्हणजे आजच्या प्रसंगामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे काम करणारे किती लोक आहेत? नागदेव सर आहेत, मोहोळ सर आहेत आणि बाळू बनसोड आहे. आता आनंदाने तर झाडी फैल सुटलं तरी पण ते घर आहे. म्हणजे आपल्याकडे मोजून 4 लोक आपण समजू त्या ठिकाणी काम करणारे. परंतु काय म्हणतात वामन दादा, भीमा तुझ्या विचाराचे जर 5 लोक असते तर एकंदरीत यातूनच हा अर्थबोध होतो की प्रत्येक ठिकाणी आमचे 2 जरी लोक असतील तरी मात्र ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्थेशी प्रामाणिक असणारे लोक आहेत आणि प्रामाणिक असणाऱ्या लोकांच्या माळेमध्ये नागदेव सरांचा नंबर आहे. आताच मी प्रतिक्रिया ऐकत होतो की त्यांनी स्वतः ते जुळले आणि मग दुसऱ्याला सांगत गेले की तुम्ही योग्य ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी या. हे काम सर्वच लोक करत नसतात, पण आपण बसलेले लोक मात्र त्याला अपवाद आहात की प्रत्येक जण तेच सांगणार आहे की काम करायचं असेल तर बाबासाहेबांच्या मातृसंस्थेची ऋणानुबंधाचं नातं आहे आपलं. ते सांगत गात चाललो जीवनपंथी श्री भीमाची गाणी भले संग येवो ना येवो कुणी. मदन नंदेश्वरांचं आजरामर गीत त्याच परिसरात ते गाजत आहे आणि नेमकं त्याच वाटेने नागदेव सरांची वाटचाल सुरू आहे. मला माहिती आहे आमचे विरोधक खूप असतात, कमी नाही. कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्ही कितीही चांगलं करत असाल तरी चर्चा मात्र वेगवेगळ्या येतात आणि त्यातल्या त्यात आणखी महत्वाचं आहे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता एवढा प्रामाणिक आहे की ते कुठं काय होतं त्याचा रिपोर्ट करणारे लोक बरोबर आपल्यापाशी आहेत आणि त्यामुळे काय होते की वेळेच मलाही सावध होता येते तर सावध करण्याचं काम आहे. नागदेव यांचा 55वा वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व मिळून साजरा करत आहोत. त्यांना या 55व्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाकडून आणि सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या कुटुंबाकडून विलास नागदेव यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि चांगला निरोगी जीवन जगो अशा प्रकारचे तथागत चरणी मंगल कामना करतो आणि थांबतो. जय भीम करतो. जय भीम सर्व. आपला असं जोडत गेलं तर आपला खूप मोठा एक हे होऊ म्हणजे सगळे कार्यकर्ते सगळे समाजातले एकत्रित होऊन काम आपलं खूप मोठं होऊ शकते चांगल्या पद्धतीनं. आजच्या या प्रसंगी विलास भाऊ मला वाटते 56 मध्ये पदार्थ 55 मध्ये 55 या जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी जुळलं आणि आजची या परिस्थिती मी बघतो आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो दादा की
प्रत्येक कार्यक्रम बघतो, मी पाहतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा उत्साह तिथेही वाढते, तिथे मला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून मी तिथेही काही करण्याचा प्रयत्न करतो. आता नुकताच मी मौला दसऱ्याच्या दिवशी जाऊन आलो आणि दसऱ्याच्या दिवशी तिथले जो कार्यक्रम आहे तिथला, त्या कार्यक्रमात मला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. तिथला जो वानखडे आहे तो BJPचा मनुष्य आहे आणि त्यांनी माझ्यासाठी सारखी व्यवस्था केली, बसवलं सगळं आणि सगळी माहिती सांगितली. परंतु तिथली परिस्थिती जेव्हा मी पाहिली, जशी दीक्षाभूमीची परिस्थिती, आपले जेवढे आहेत उद्धवेची परिस्थिती याची सगळ्यांना माहिती आहे. आज मोठा मला वाटतं इथे काहीतरी मोठा जे होतं ना आपल्या त्याचा पाऊस चालला, तर आजची परिस्थिती आपल्यासाठी फार भयावह आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा एक असं प्लॅटफॉर्म आहे की या माध्यमातून आपल्या समाजाला जागृत करून, या समाजात आपली संस्था अशा आहेत, भारतीय बौद्ध अशी आहे, समता सैनिक असं आहे की याच्या माध्यमातून आपण त्यांना लढा देऊ शकतो, आपल्या अन्यायावर आपण, अत्याचारावर आपण विजय मिळू शकतो. त्यासाठी आज समाजामध्ये अत्यंत या गोष्टीची गरज आहे. आता आपण या कार्यक्रमातून नेहमी सांगतो की वाढदिवस असो की अनेक कार्यक्रम होतात, त्या माध्यमातून हेच सांगतो की भारतीय बौद्ध महासभाला कसं मोठं करता येईल. त्यासाठी प्रकाश भाऊनं आपलं स्वतःचे जीवन वाहून घेतलं, त्याच्या माध्यमातून लोक जुळत आहेत आणि आपला उद्देश सगळ्यांचा एकच आहे की आपल्या समाजावर जिथे जिथे अशा प्रकारचा अत्याचार होत असेल, जिथे तिथे अशा प्रकारच्या घटना होत असतील, तर भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या अशा मातृसंस्था आहेत की आपण बिलकुल त्या माध्यमातून समाज जागृती करू शकतो, समाजामध्ये संघटित करू शकतो आणि समाजाच्या होणाऱ्या अत्याचाराला आपण लढा देऊ शकतो. अशा पद्धतीचं हे फार मोठं काम आहे. आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणसाचे कर्तव्य याला जोडण्याचं, भारतीय बौद्ध महासभे समता सैनिक दलाला प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. म्हणून त्यासाठी जेवढे प्रयत्न करतात प्रत्येकाने आपल्या परीने करायला पाहिजे आणि आपण एकदम संघटित व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इव्हन आपण सगळे बिहार कशासाठी तयार झाले आहेत, याच गोष्टीसाठी तयार झाले आहेत, हे संघटित व्हायसाठी तयार झालेले आहे. सगळे बिहार जुळले पाहिजे, सगळा समाज जुळला पाहिजे, सगळ्या गोष्टी याच्यात एकत्रित झाल्या पाहिजे आणि आपली खूप मोठी याच्यापासून परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. तसंच धम्मपीठावर उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्याचे पदाधिकारी, तसेच गडनेरा शहर भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी व उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना मी जय करतो. आज यांचा वाढदिवस आहे असे विलास भाऊ नागदिवे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास तर हे यांचं बोलणं फार कमी आहे, पण ते आपल्या कृतीतून सर्व कामे करत असतात व जेव्हा जेव्हा मला गरज पडते तर मी त्यांच्याजवळूनच मार्गदर्शन घेत असतो. कारण एक गुरुच आपल्या शिष्याला एक चांगले योग्य मार्गदर्शन करू शकतो असं मला वाटतं. तर मी माझ्या बागडी परिवारातर्फे तसंच भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सार्वजनिक वाचनालयातर्फे त्यांना त्यांचे आयुष्य निरोगी व सुख समृद्धीचे जावो अशी मी भगवंताची प्रार्थना करतो. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे राजाचा सम्राट आणि सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन. मंचावर बसलेले सर्व मान्यवर, तसे उपस्थित सर्व सदस्य यांना सप्रेम जय भीम. आणि आजचे स्वागत मूर्ती विलास भाऊ नागदेव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विलास भाऊ बोलायचं म्हटलं तर सर्वांनी सांगितलं शांत स्वभावाचे, निर्मळ, स्वच्छ, हे फक्त सांगितलं आणि सर्व लोक ऐकून घेतलं पण अनुभवलं नाही. मी त्यांना अनुभवलं. त्याचा अनुभव म्हणजे आता आमचा नुकताच एक टूर झाला चिखलदऱ्याचा. यामध्ये मी सर्वात जास्त वयस्कर, जे त्यांनी शांत आणि जे मन मिळवते त्यांच्या अंगी आहे, पण ते मला तिथं निदर्शनात आलं. सर्व आपल्या याच्यात सर्व आनंदामध्ये होते. सर्व चिखलदऱ्याचा स्पॉट म्हणजे हा आनंदमय स्पॉट आहे. पण त्यांनी भाऊ माझी काळजी इतकी घेतली तर मला असं वाटलं का माझ्या हृदयात इतकी जागा दिली त्यांनी. भाऊ येऊन राहिले का, थांबा, मी मागं असं का वयस्कर असल्या का
माझ्या चालण्या त्याच्यात तुमचे जास्त पाय दुखत होते हे म्हणजे मलाही माहित होते, पण तुमची काळजी न करता यांनी माझी काळजी घेतली इतकी, तेव्हा मला माझ्या हृदयाला इतक्या संवेदना जाणवल्या की ते आहे जे करतात ते कृतीमध्ये आहे हे मी तो अनुभवलं. त्याच्याकरता 2 लाईन के माझ्या हृदयात तुम्ही जागा मिळून त्याच्याबद्दल दिल से निकली है ये दुआ हमारी, विलास भाऊ, दिल से निकली है ये दुआ हमारी, मुकम्मल हो हर सपना तुम्हारा, मुकम्मल हो हर सपना तुम्हारा, खुशियां मिले तुम्हें हद से भी ज्यादा, खुशियां मिले तुम्हें हद से भी ज्यादा, गर हो कोई गम तुम्हारी जिंदगी में, विलास भाऊ, गर हो कोई गम तुम्हारी जिंदगी में तो वो मेरे हिस्से में भेज देना, मेरे हिस्से में भेज देना. वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आणि तुम्हाला उदंड अवश्य लाभो आणि तुमचे जे स्वप्न आहे मुलीबद्दल ते पूर्णत्वास जावो एवढं बोलून माझ्या शब्दाला विराम देतो आणि तुम्ही मला ऐकून घेतलं. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या महामानवांना माझा त्रिवार वंदन. आणि व्यासपीठावर आणि समोरील भारतीय बौद्ध महासभेचे तसेच समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी सर्वांना जय भीम. आज विलास भाऊ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा आपण सर्वजण करत आहोत. त्यांना मी आणि माझ्या परिवारातर्फे आणि सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य आनंदाचे सुखाचे जावो हीच त्यांना तथागत चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय. व्यक्तीचा करुणेचा संदेश देणे महाकार्य तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या रत्नानं वंदन करतो. धम्मपीठावर उपस्थित आजच्या या सत्कारवृत्ती सोहळ्याचे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा भंडारा शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांभारे सर, भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे मदनजी मेसराम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अमरावती सरचिटणीस राहुलजी शेंडे सर, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे तसे सत्कारमूर्ती माझे मित्र आदरणीय विलासरावजी नागदिवे सर या सर्वांना मी जय भीम करतो. खरं सांगायचं तर आज मी इथं उभा आहे ते नागदिवे सरांमुळे उभा आहे. बरेच वर्ष आम्ही सोबत अपडाऊन केला. अजून ऋतूमध्ये म्हणायची एकदम येत चला वंदनीचा उपक्रम आहे. दरेवानी वंदनीला जातो, सहजीला जातो. 15 वर्षांनी सुद्धा अपडाऊन केलं, पण मी काही ते गोष्ट कानावर घेतली म्हणजे वेळच नव्हता. पण ते नेहमी सांगायचे मला, आम्ही जातो जर एवढी चांगला आहे चला. शेवटी मग असा प्रसंग आला की नोकरी संपली आणि नागदिवसांनी आता काय करता म्हणतो तुम्ही घरी राहून हेच चला रविवारी वंदनेला. आणि मग त्यांच्या प्रेरणेने एक दिवस मी आलो पाहिलं इथं बोरकर सरांची ओळख करून दिली सरांनी. आणि मग त्या ओळखीचं रूपांतर मी तर त्यापूर्वीसुद्धा त्या कार्याशी जोडलेला होतोच मुक्तीच्या बरोबरला आणि ते गावावर होते. आणि हे असं एक धम्मपीठ मिळालं इथं भंडारामध्ये की ते अधिक उच्च दर्जाचं मिळालं. तिथे जिथं मी काम केलं याच्यापेक्षा एक तरी वेगळं मिळालं. याचे व्यक्तिमत्व आहे. आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्षांनी आपल्या वंदनीचे प्रणेते म्हणून आपण त्यांना संबोधतो असे बोरकर सर याचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. सगळ्यांना घेऊन चालणारं, सगळ्यांच्या समस्या दुःख जाणणारं
आणि असं व्यक्तिमत्व ज्या आपल्या घडलेल्या शहरामध्ये मला कुठं आढळलं नाही. पाहिलं शोधलं पण नाही आढळलं. आणि शेवटी मग विचार केला की नागदेव सरांनी जो आपल्याला सल्ला दिला, जो आपल्याला मार्ग दाखवला तो योग्य आहे आणि आपण इथं काम केलं पाहिजे. धर्माची चळवळ आहे, सामाजिक चळवळ आहे आणि आपण कुठं तरी गुंतून राहिलं पाहिजे. आणि गुंतण्याचं जे ठिकाण आहे, रडण्याचं ठिकाण आहे इथं मिळालं. आणि म्हणून मी गेल्या 1.5 वर्षापासून आज सातत्याने यांच्यासोबत आहो. आणि मला असं वाटत नाही की मी नवीन आहो, असं वाटतं की आम्ही खूप वर्षापासून जातो आमचा गुणानुबंध आहे. एवढं मी मिसळून गेलो या तुमच्या समूहामध्ये, भारतीय बौद्ध महासभेच्या कुटुंबामध्ये असा एक मेंबर झालो. आणि सगळी प्रेरणा सगळी नागदेव सरांची आहे. धन्यवाद सर. आज आपला वाढदिवस आहे. 55 वर्ष तुम्ही पूर्ण करत आहे. 56व्या वर्षामध्ये तुमचं पदार्पण आहे. तुम्हाला पुढील वृक्षाच्या मंगलमयच्या कामना देतो आणि तुमच्यासोबत आम्ही असेच कार्य करत राहू. धम्माची चळवळ जिवंत ठेवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करू अशी मी आपणास मंगल कामना करतो. थांबतो. जय हिंद. आपला व्यक्ती त्यांना संस्थेबद्दल आदर आहे ते करीत असतात. निश्चितच नागदेव सरांची एकूणच वाटचाल आणि आपली प्रत्येकाचीच वाटचाल ही सुखासुखी नाही आहे. सुखासुखी आहे का ती? नाही आहे. सुखासुखी वाटचाल नाही आहे. म्हणून ही वाटचाल खडतर वाटचाल आहे. तरी पण अशाही वाटचालीवर ते मार्गक्रमण करीत आहे. निश्चितपणे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण मनापासून तेव्हा दिलेले आहे. काय होतं कधी कधी व्यक्ती मी तपासतोय, सर्वच जण आपापल्या कामात बिझी आहेत. पण मला नागदेव सरांपासून काय दिसते, किती किलोमीटर आहे मूर्तिजापूर? 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर अंतरावर जाणारा व्यक्ती पहिल्यांदा विचार करते की मी इथं किती वेळ थांबू शकतो म्हणून. आणि ज्या ज्या दिवशी महत्वाचं काय म्हणतो आपण त्याला प्रसंग येतात त्या दिवशी ते सकाळी जाण्याच्या ऐवजी 1 तास उशिरा निघतील, पण त्या ठिकाणी महामंडळाला देण्यासाठी ते जातीने हजर असतात. अशा प्रकारचा आणि एकंदरीत त्यांचा जो स्वभाव आहे, ही मानसिकता आहे, त्या मानसिकतेला वंदन करतो. मित्रांनो, ही वाटचाल नेण्यासाठी निश्चितपणे थोडा त्रास होतोय. तरी पण नागदेव सरांसारखे लोक ते सहन करतात. उशिरा येतील दिवस निश्चितपणे. आता आपल्या चोपडे सरांनी सांगितलं की वाटेल तेवढा त्यांनी त्रास केला की आपल्याला हजर व्हायचं आहे. हा एक प्रसंग असतो आणि असं तो वाढल्यानं त्या ठिकाणी आपला काय देऊ शकतो एकमेकांना आपण. पण माझं अजूनही म्हणणं आहे की चाकोरीत चालण्याची मानसिकता तुमची तयारी असली पाहिजे. चाकोरीच्या बाहेर गेले तर मग तो मैदान आहे, तो खेळाचा नियम आहे, तो आउट झाल्याशिवाय राहत नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे आपण. आणि म्हणून ही वाटचाल मुगीच नाही चालू आपली गेल्या 9 वर्षापासूनची. या वाटचालीमध्ये तेच लोक टिकतात की ज्यांना चाकोरीतून चालायची सवय आहे. चाकोरीच्या बाहेर गेला की तो माणूस तुमच्यासोबत राहूच शकणार नाही. आणि म्हणून हे मात्र आपलं एक निश्चितपणे त्या चाकोरीत बसणारे नागदेव सर आहेत. निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभा मोठी करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तर परवानगी करा तुम्ही कुठे म्हणून. आणि म्हणूनच आज ते अनेक माझ्या सुरुवातीच्या आंदोलनापासून पाहतो आहे मी त्यांना. 1979च्या काळापासून पाहतो आहे मी त्यांना. ते तेवढे मॅच्युअर नव्हते, ते पाहत होते. आणि म्हणून त्यांना जाणीव होत होती की आपणही कुठेतरी सहभागी झालो पाहिजे, उशिरा का होईना. कारण की कोणी विचार करून अभ्यास करूनच आपापल्या मनाला पटलं तरच ते जॉईंट होतात. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या मंडळीपासून जे जे लोक माझ्यासोबत आहेत ते आजही त्याच दिशेने वाटचाल करतायत. निश्चितपणे नागदेव सरांचं जे ध्येय आहे
सर्वात मोठी संपत्ती आपले मुलं आहेत, त्यांच्यासाठी आज त्याची धारपळ सुरू आहे, कारण की ती सर्वात मोठी संपत्ती आहे. निश्चितपणे नागदेव सर, मला आठवते की त्यांची मुलगी जेव्हा मला वाटतं 12वी झाली पहा, आमच्या परिवारातल्या व्यक्तीच्या घरातल्या सुखदुःखाची आम्ही जाणीव ठेवत असतो. जसं मला माहीत पडलं रिझल्टमध्ये की सरांची मुलगी 12वी झाली आहे, ताबडतोब निरोप गेला की सायंकाळी वाटण्याला घेऊन या. आम्ही फार कमी लोक होतो, सांगण्याचं तात्पर्य. पण त्या मुलीला त्या दिवशी तिचा छोटासा स्वागत जो झाला तो निश्चितपणे एक वेगळा आनंद देऊन जातो. आणि म्हणूनच आज ती व्यक्ती धडपड करते आहे की आपला नंबर MBBS लागला पाहिजे. ही तिची एकंदरीत मानसिकता ही पक्की झाली आहे. ती प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला साथ देणारे नागदेव सर आहेत. निश्चितपणे हे कौटुंबिक जो सपोर्ट पाहिजे असते तोही ते देत आहेत आणि इकडे सामाजिक कार्यालाही सपोर्ट करत आहेत नागदेव सरांना.